पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भाग 3. उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्म दीक्षा. 1. वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता. तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता. तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता. त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतःपुरही मोठे होते. तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, मद्यपान आणि विलासात घालवी. 2. काही वेळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली. या गर्तेतून कसे बाहेर पडावे? असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याची त्याने ठरविले. 3. एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला. फिरता फिरता तो ऋषीपत्तनाच्या दिशेने वळला. 4. थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला, मी कुठे आहे? त्यातून अर्धा मार्ग कोणता? अरे रे, काय ही दुर्दशा, केवढे हे संकट. 5. ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपत्तन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला. यशस ऋषीपत्तनला येत असताना तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत तिकडून तिकडे फेऱ्या घालीत होते. आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला भगवंतांनी पाहिले. 6. आणि त्याचा तो नैराश्याचा सूर ऐकून भगवंत म्हणाले, काही दुःख नाही की काही संकट नाही, मी तुला मार्ग दाखवितो. आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला. 7. आणि यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला. मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व भगवंताच्या सन्निध जाऊन बसला आणि आदराने त्यांना वंदन केले. 8. भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली. नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले. यशसने ते मान्य केले. 10. आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले. पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले, भगवान, माझा मुलगा यशस याला आपण पाहिले काय? 11. भगवंत म्हणाले, महाराज, आत या, आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला, पण त्याने त्याला ओळखले नाही. 12. यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले. तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांना फार आनंद झाला. 13. बाळ यशस, पिता म्हणाला, तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर. 14. नंतर यशसने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले, यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणे ऐहिक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय? 15. आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या. 16. निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला, भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी. 17. तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशस बरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले. 18. तेथे पोहोचल्यावर यशसची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले. 19. वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशसचे 4 मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजित आणि गवामपती अशी त्यांची नावे होती. 20. यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे त्यांना यशसच्या हिताचे ते आपल्या हिताचे आहे असे वाटले. 21. म्हणून ते यशसकडे गेले आणि शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले. 22. यशसने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या या 4 मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. तथागतांनी ते मान्य केले आणि यशसच्या त्या मित्रांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. 2. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. 1. वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे कुटुंब राहत होते. या कुटुंबात 3 पुत्र होते. ते उच्च विद्या विभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. 2. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला.
त्याप्रमाणे घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. 3. त्याच्या धाकट्या 2 भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. 4. ते सगळे अग्निहोत्री म्हणजेच अग्निपूजक होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत. 5. हे 3 भाऊ उरुवेला काश्यप, नदी काश्यप, नेरांजना नदीच्या काठचा काश्यप आणि गया काश्यप, गया या गावचा काश्यप या नावाने ओळखले जात. 6. यापैकी उरुवेला काश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते. नदी काश्यपाचे 300 जटिल शिष्य होते आणि गया काश्यपाचे 200 अनुयायी होते. उरुवेला काश्यप त्यांचा प्रमुख होता. 7. उरुवेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. जो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूर दूरच्या ठिकाणाहून फल्गु नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत. 8. उरुवेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. 9. त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उरुवेला येथे गेले. 10. तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात 1 रात्र राहू द्या. 11. काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिन नावाचा एक रानटी महाराजा आहे. तो भयंकर शक्तिमान आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपल्याला त्रास देईल असे मला वाटते. 12. नाग लोक तथागतांचे मित्र अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. 13. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला त्रास देण्याची शक्यता नाही. काश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या. 14. काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. 15. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता. 16. तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले. 17. नागराज मुचलिन नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले. 18. भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मुचलिनला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सान्निध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. 19. आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भीतभीत उठला. 20. नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याचे एकूण 1 अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले. मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच. उलट मुचलिन भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले. 21. ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. 22. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले. 23. तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले. 24. त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू मुचलिन नागराजापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लावेल. 25. पण काश्यपाने त्याविषयी काही अनुकूलता दाखविली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. 26. एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? 27. जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? 28. काश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का? 29. नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अहरंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. 30. काश्यप हा एक अहंमन्य पुरुष होता, परंतु तथागतांच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंद्य भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. 31. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत
मान्य करून उर्वेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला. 32. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. 33. नंतर उर्वेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. 34. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायांसह बाबाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. 35. त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उर्वेला काश्यपाने त्यांना सांगितली. 36. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. 37. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्याच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरता आणण्यात आले. 38. त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो. 39. काम, क्रोध व अविद्या हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. 40. एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्याबरोबर नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो. 41. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो. 42. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. 43. काश्यपांची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. 3. सारीपुत्तांनी मोग्गलान यांची धम्मदीक्षा. 1. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते. 2. त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोग्गलान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. 3. संजयाच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते. 4. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला. 2. अश्वजिताची धीर गंभीर चाल चलणूक पाहून सारीपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा, तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस, तुझा गुरु कोण, तू कोणता धम्म मानतोस, असे जर मी त्याला विचारले तर काय हरकत आहे. 7. आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. त्याच्यासमोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला. 8. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता धम्म मानता? 9. अश्वजित म्हणाला, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ही परिव्राज्या धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे. 10. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपल्याला कोणता उपदेश दिला आहे? 11. मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन. 12. नंतर परिव्राजक सारीपुत्त स्थावीर अश्वजितास म्हणाला, ठीक आहे, आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा, परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे. शब्दांचे अवडंबर कशाला? 13.
नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. 14. सारीपुत्त आणि मोगलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्ख्या भावाप्रमाणे राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते. ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते. 15. ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? 16. होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? 17. नंतर मोगलान सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होतील. 18. सारीपुत्त उत्तरला, मित्रा, हे 250 परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. 19. नंतर सारीपुत्त आणि मोगलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. 20. ते उत्तरले, महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू. 21. नंतर सारीपुत्त आणि मोगलान जेथे संजय होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत, तेच आमचे गुरु आहेत. 22. संजय उत्तरला, छे, मित्रांनो, जाऊ नका, आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. 23. सारीपुत्त आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. 24. सारीपुत्त आणि मोगलान दुरूनच येत असताना तथागताने पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा, भिक्खू हो, 2 सोबती येत आहेत. सारीपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्योद्धव होतील. 26. वेळुवनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. 27. नंतर एही भिक्ववे भिक्खूंनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्त, मोगलान आणि 250 जटिल बुद्धांचे शिष्य झाले. 4. राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. 1. राजगृह ही मगधराज श्रेणी बिंबिसाराची राजधानी होती. 2. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांत झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. 3. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. 4. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटितांना दीक्षांतर कराव्यास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चित तो अर्हत आणि सम्यक सबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच उद्देश तो करीत असला पाहिजे. 5. ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. 6. म्हणून राजा बिंबिसार मगधातील द्वादश दशसहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काही तथागतास कुशलक्षेम विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले. काही जण काही न बोलता जवळ बसले. 7. मगधातील त्या द्वादश ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यपाला पाहिले. त्याच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रवण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उरुवेला काश्यप या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? 8. त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले, हे उरुवेलावासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस?
अग्निहोत्राचा त्याग केलास, हे कसे काय घडले? 9. काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहे ते मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही. 10. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. 11. नंतर उरुवेल काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय अस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उरुवेल काश्यप हा या महत् श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे. 12. नंतर त्या द्वादश दशसहस्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. एकही काळात डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासी हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली. 13. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणी बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. 14. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवान, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. आणि नंतर एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट होईल, ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवान, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल, ही माझी तिसरी इच्छा होती. आणि हे भगवान, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पुरी झाली आहे. आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या 5 इच्छा होत्या. 15. आश्चर्य, हे भगवान, आश्चर्य, जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य. भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. 5. अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा. 1. सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता. या देशात राजा प्रसेनजित याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात असे. 2. भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खासगी कामानिमित्त अनाथ पिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडेच तो उतरला होता. 3. तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले. 4. वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला. 5. आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथ पिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. 6. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्रांचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्यापुढे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही.
याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडा होतो हे तुमच्या लक्षात येईल. 7. आणखी असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगत कारण असू शकत नाही. बी पासून झाड होते त्याप्रमाणे भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही. 8. आणखी असे म्हणले जाते की आत्मा हा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत ती आत्म्याने निर्माण केलेली असणे शक्य आहे. 9. दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही. हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचे आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन? 10. म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाही. ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी कोणीही निर्माता नाही. तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात. 11. सर्व विश्व प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो तो अंतर्बाह्य सुवर्णच असते. 12. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया. ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया म्हणजे त्याचे फळही आपणास चांगले मिळेल. 13. अनाथ पिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. 14. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहे आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. 15. आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्कांचा त्याग केला आहे आणि सदाचाराचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे. 16. जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे आणि म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार, उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय? 17. आणि तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. 18. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाही तर त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करते. 19. केवळ निष्क्रियजीने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण आळसाचे जीने घृणास्पद होईल. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. 20. माणसाने गृहहीन राहावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो. 21. आणि लोक काहीही करत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपलं आयुष्य घालवत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांना मनात वास करतील. 22. अनाथ पिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले. 23. याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून
त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. 6. राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा. 1. नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही ईद मामासह जेतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला, 2. माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा, धर्मराज, जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपली आणि संकटे कशी ओढवतील. 3. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे, त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या. 4. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनःशांती लाभते. 5. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले. 6. हीन स्थिती जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्व पुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राज्याला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल. 7. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. 8. आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. 9. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. 10. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे माना, त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. 11. राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. 12. तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो, म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा. 13. दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल. 14. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे. 15. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची उपेक्षा करतात, ते कामवासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. 16. झाडाला आग लावली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील. जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञात समजला पाहिजे. 17. ज्याला हे ज्ञान आहे त्याला प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय. 18. सर्व पंथांची शिकवण याच्यावर केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे. 19. हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठी नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ, भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. ऋषींची अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात. 20. कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही, परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असे आदेश देतो की तुमच्या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. 21. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मच करावे. 22. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते. 23. प्रकाशाकडून अंधाराकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे उपयोग करील तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील. 24. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजावून घ्या. 25. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल. 26. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. 7.
जीवकाची धम्मदीक्षा. 1. जीवक हा राजगृहातील शाल्वती नावाच्या वेश्येचा मुलगा होता. 2. अनौरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते. 3. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे. 4. म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले. 5. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचवण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. 6. म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. 7. राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमविले आणि कीर्ती मिळविली. 8. साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 काशार्पण, 1 गडी, 1 मुलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला. 9. त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली. 10. राजगृह येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात. 11. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत. 12. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती. 13. परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे. 14. तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही. 15. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला. 8. रठ्ठपालाचे धर्मांतर. 1. एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे भगवंत राहिले. 2. कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले. 3. ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. 4. त्यांच्यामध्ये तेथील एक प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. 5. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीत वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे. 6. ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशावेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. 7. भगवंतांनी विचारले, असे करण्यास तुला तुझ्या मातापित्याची संमती आहे काय. 8. नाही भगवन. 9. ज्यांना त्यांच्या मातापित्यांची संमती नाही त्यांना मी प्रवज्जा देत नाही. 10. महाराज, ती संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करीन. तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांच्याकडे गेला. त्याने आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. 11. आईवडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले, बाळा रठ्ठपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा, पी, मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. 12. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही. आमच्याजवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी. 13. दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. 14. आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एकतर मी येथेच प्राण देईन, नाहीतर भिक्खू जरी होईन असे त्याने स्पष्ट सांगितले. 15. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवीत त्याचे आईवडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले,
पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा-3दा विनवणी केली, पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही. 16 म्हणून रट्टपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले. 17 त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन नाही तर भिक्खू होईन. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही. पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल, म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. 18 ठीक, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. 19 रट्टपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले, परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. 20 तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. 21 भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोट्टीत येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीत जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. 22 ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात, तो उपरतींच्या जीवनाच्या सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रट्टपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. 23 नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या अनुज्ञेने आईवडिलांना भेटाव्या जाण्याची माझी इच्छा आहे. 24 रट्टपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली. 25 तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोट्टीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरुराजाच्या मृगवनात वस्ती केली. 26 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असतानाच तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. 27 त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होते. त्यांनी रट्टपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या वैराग्याच्या कार्ट्याने माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. 28 याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रट्टपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकार तर नाहीच, पण शिव्या मात्र मिळाल्या. 29 त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रट्टपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असतील तर ते माझ्या या पात्रात घाल. 30 त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, धाकटे धनी परत आले आहेत. 31 तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस, आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. 32 कुंपणाजवळ बसून रट्टपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? 33 गृहस्था, गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. 34 ये बाळ, आपण घरात जाऊ. नको गृहस्थ, आजचे माझे जेवण झाले आहे, रट्टपाल म्हणाला. 35 ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे. 36 भिक्खू रट्टपालने मौन धारण करून आपली संमती दिली. 37 नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रट्टपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेल्या सर्व प्रकारचा साज शृंगार करण्यास सांगितले. 38
रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार झाल्याबरोबर चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रट्टपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. 39 नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालिचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे. ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्य या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. 40 ये बाळ, तुझी श्रमणचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्कृत्य कर. 41 गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. 42 भिक्खूच्या रट्टपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा? 43 तो म्हणाला, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. 44 आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. 45 रट्टपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. 46 भोजन तयार आहे, बाळ सुरुवात कर, पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले. 47 भोजन झाल्यावर कुरु राज्याच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. 48 आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रट्टपाल बसला असल्याचे त्यांनी पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रट्टपाल तेथेच एका झाडाखाली बसला आहे. 49 आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रट्टपालाला भेटण्यासाठी निघाला. 50 रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रट्टपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रट्टपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. 51 नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे हे आसन आहेच. 52 आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रट्टपाल, माणसाला 4 हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो, पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे 1 म्हातारपण, 2 अनारोग्य, 3 दारिद्र्य, 4 आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. 53 समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर ज्वानीत आहेस, तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? 54 किंवा समजा की रोगी यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे, तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिले वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा? 55 किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत,
नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिले किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? 56. रठ्ठपाल उत्तरला, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक समबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती 4 तत्वे अशी: 1. जग अनित्य असून सतत बदलत आहे. 2. जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. 3. आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. 4. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे. 57. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट. राजा उद्गारला, भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे.